आपल्या यावरील अभंगात स्वामीसुतांनी स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णन केला आहे. स्वामीसुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहेत. त्यापैकी हा एक आहे, ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत. या अभंगाच्या सुरुवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे, तो स्वामी महाराजांसाठी वापरला आहे. तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडून आले, हा उच्चार केला आहे. स्वामीसुत म्हणतात, माझा स्वामी जो अवतरला आहे, तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तव, भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे, हेच भगवंतांचे प्रमुख कार्य असते. याच कारणासाठी तो आपले नाव, रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे. त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठविले नाही. तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाला, असे स्वामीसुत सांगतात. ही घटना कुरुक्षेत्रा, हस्तिनापूर जवळील शेली या खेडी गावी घडली, जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला. सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूती पीडा सहन न करता झालेला आहे. म्हणजेच धरणी दुमगुण 08 वर्षाची बालक मूर्ती प्रकट झाली. परब्रह्म 08 वर्षाच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक शेली ग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत होता. विजयसिंगे ही गोटी वटवृक्ष छायेस गोमटी, भगवंत मानोनिया जगजेठी, मांडोनिया खेळतसे, नाव घेऊनी भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे. असा खेळ तो बाळक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा. एकटाच बोले आपसंत, म्हणे देवबापा खेळ हेग, असे म्हणत तो बालक स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत, ही भावनाच त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता. शेवटी अशा निष्पापणे निर्मळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे, हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले. एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या 8 वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले. प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या विजयसिंग या भक्तांसोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते. या खेळात काही वेळाने अन्य 2 बालकही सामील झाले. आता स्वामी महाराज, विजयसिंग, रामसिंग आणि हरिसिंग असे चौघे मिळून हा गोट्याचा खेळ खेळत होते. यातील विजयसिंग हाच पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व स्वामीसुत होऊन आपल्या मागील जन्मातील आठवणी कथन करू लागला. खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते, आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. स्वामींचा हा मनमानी खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर चालत आला. बाहेर येऊन तोही लाला मौजेने पाहत उभा राहिला. सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले. स्वामी महाराजही मोठ्याने हास्य करत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदगदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.